नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक आणि संशोधक संजय सोनवणे यांच्या शिक्षण विचार या पुस्तकावर आपण त्यांची मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. आणि सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की आज आपण वर्तमानाकडे पाहिले तर तरी आपल्या लक्षात येईल की भारतीय मानसिकतेत मध्ययुगीन मानसिकतेपेक्षा गुणात्मक वाढ झालेली दिसून येत नाही. तर असे तुम्हाला का वाटते? आणि मध्ययुगीन मानसिकता या गोष्टीबद्दलही विस्ताराने सांगू शकाल का? अथर्वजी असं आहे की मध्ययुगीन मानसिकता म्हणजे नेमकं काय हे आधी आपण विस्ताराने चर्चा करू. मध्ययुगात केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग जे आहे ते एका अज्ञानाच्या म्हणजे त्याला आपण डार्क एज म्हणतो किंवा ब्लॅक एज म्हणतो. म्हणजे ज्ञानात कोणत्याही प्रकारची प्रगती होत नव्हती. धार्मिक बंधनांनी जवळपास नुसतं माणसांनाच नव्हे तर सत्ताधारी वर्गांना जखडून ठेवलेलं. नवीन कोणताही विचार करणं हे पाप मानलं जातं. शिक्षा दिल्या जात होत्या म्हणजे ब्रुनो सारख्या शास्त्रज्ञांना जिवंत जाळलं गेलं हे आपल्याला माहिती आहे. तशा शिक्षा गॅलिलिओ किंवा यांना दिल्या गेल्या कारण ते नवीन विचार करत होते. म्हणजे नवीन विचारांवर बंधन घालणं हे धर्मसत्तेचं नेहमीच एक मूलभूत वैशिष्ट्य असतं. आणि समाज काय होता की तो परंपरांना श्रेष्ठ मानून पूर्वजांना श्रेष्ठ मानून आहे तसंच जीवन जगणं. म्हणजे मध्ययुगातल्या भारतातल्या संतांनी काय सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे नवीन काही करायचं नाही, नवीन कोणता मार्ग शोधायचा नाही. भक्ती मार्ग असेल, योग मार्ग असेल, देवपूजा असेल किंवा चर्चला जाणं असेल किंवा मशीद जाणं असेल, हेच जीवनाचं सर्वात महत्वाचं एक उद्दिष्ट बनून गेलेलं होतं. त्यामुळे त्या काळातलं साहित्य असेल, कविता असतील, हे सगळे धार्मिक प्रभावाखाली आहे. म्हणजे जॉन मिल्टन सुद्धा त्याला अपवाद नाही, कारण पॅराडाईज लॉस्ट हे त्यांनी लिहिलं ते सुद्धा शेवटी स्वर्ग नरक या कल्पनेबद्दलच बोलतो, लक्षात घ्या. म्हणजे या मानसिकतेने भारताचं साहित्य जर आपण पाहिलं, संत साहित्य जर आपण पाहिलं, ते सगळं साहित्य हे माणसाला एक दैववादी बनवणारं साहित्य आहे. त्याला इहवादी करणं, त्याला जीवनाचे मार्ग दाखवणं हा त्यांचा उद्देश नव्हता. फार कशाला 19व्या शतकातला अनंत फंदी काय म्हणतो, बिकट वाट वही वाट यशाची धोपट मार्ग सोडू नको. म्हणजे तुम्ही ज्या मार्गाला कष्ट पडतील, ज्ञान मार्गात कष्ट असतात शेवटी, कारण ते तुम्हाला समजून घ्यावं लागतं, बुद्धी वापरावी लागते, वेळ द्यावा लागतो. तो आम्हाला करायचाच नव्हता. मग धोपट मार्ग कोणता? बापाने सांगितलं ते मुलाने ऐकायचं, बापाने आजोबाचं सांगणं ऐकायचं, मुलाने बापाचं ऐकायचं. ही अशी जी एक परंपरा आहे. मग शेती करायची पद्धत असो, साधी शेती करायची पद्धत असो, 5,000 वर्षापूर्वी नांगराचा शोध लागला, लक्षात घ्या. त्या नांगरामध्ये 19व्या शतकापर्यंत जरा सुद्धा डिझाईन मध्ये बदल आपल्याला दिसत नाही, अजिबात बदल दिसत नाही आपल्याला. तेव्हाही बैलच नांगरत होते, नंतरही बैलच नांगरत होते. म्हणजे कारण बाप तेच करत होता, आजोबा तेच करत होता, पंजोबा तेच करत होता, खापर पंजोबा तेच करत होता. मला त्यात नवीन काही इनोव्हेशन करावं असं सुचणं किंवा वाटणं सुद्धा शक्य नव्हतं. पीक पद्धती सुद्धा तशीच, तेच गहू, तीच ज्वारी, तीच बाजरी, नवीन प्रजाती शोधणं. प्राचीन काळी मनुष्य उलटा जास्त सुज्ञ होता, कारण एवढ्या प्रजाती त्याने शोधल्या, जैववैविध्य आणलं. ते जैववैविध्य नंतर जैसे का तैसे राहिले, जैसे थे या स्टॅटिक अवस्थेत आलं आणि त्याच्यामध्ये प्रगती झाली. ही मध्ययुगीन मानसिकता याला मी म्हणतो. ही मध्ययुगीन मानसिकता ही धर्मावर जास्त विश्वास ठेवणारी असते, कर्मकांडावर जास्त विश्वास ठेवणारी असते आणि पूर्वजांची परंपरेवर विश्वास ठेवणारी असते. आणि नवीन काही करायचं हे काही त्यातनं सुचावं असं वाटावं अशी सुद्धा स्थिती नसते. कारण काही बोलायला गेलं, हे काय बोलतोयस तू, डोकं जाग्यावर आहे का, तुझ्या बापाने असं केलं होतं का, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बापाची आठवण करून दिली जाते. म्हणजे बापाने जे केलं तेच मुलाने करावं, मुलाने केलं तेच त्याच्या मुलाने करावं, तेच नातवाने पंतूने जंतूने करत जावं. ही अशी एक मानसिकता असते. ही मानसिकता घातक कशासाठी आहे? ही माणसाची प्रगती रोखतं, ज्ञानाची दारं बंद करून टाकतं आणि एका अंधाऱ्या खोलीतच गोल 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 करायला ती मनोवृत्ती आपल्याला भाग पाडते.
असं आपण लक्षात घेऊ की जगाची स्थिती या मध्ययुगात अशी झालेली होती की एखाद्या अंधारी गोलामध्ये अडकल्यासारखी झालेली होती. म्हणजे त्या गोलामध्येच पण थोडस वर गेलं की मी फार मोठा झालो आणि खाली आलं की मी फार खाली आलो, ही अशी मानसिकता. म्हणजे प्रत्यक्षात वरही नाही खाली नाही आहे तिथेच आहे, परंतु त्याला मात्र असं वाटत राहील. मग ते राजे लोक असो, त्या काळच्या युद्धकला असो, त्या काळातलं 15व्या शतकाच्या आधीचा काळ जर का आपण घेतला तर आपल्या लक्षात की जगात गुणात्मक अशी कोणतीही प्रगती झाली नाही. कारण एक त्यांनी एक भिंत बांधून घेतली. ती भिंत म्हणजे अज्ञानाची भिंत. ती ओलांडायचीच नाही, सत्याचा प्रकाश पाहायचाच नाही. उलट सत्याचा प्रकाश दिसला की ते डोळे आंधळे जसे चकाचौंध होऊन जातात, आंधळे होऊन गेल्यासारखं भासू लागतं. तसं होण्यासारखी स्थिती त्या काळात होती. त्यामुळे शिक्षण पद्धती असो, स्वाभाविकच धार्मिक शिक्षणच असायचं. जसं मेकालेने ज्याला विरोध केला म्हणजे धार्मिकच शिक्षण होतं ना. वैदिक पाठशाळेत धार्मिक शिक्षण, मदरशांमध्ये पर्शियन भाषेत धार्मिकच शिक्षण. त्याचा समाजाला उपयोगच काही नव्हता. त्यातनं फार तर पुरोहित जन्माला येऊ शकत होते. आणि मेकालेकडे तक्रार गेली या पुरोहितांची, संस्कृत पाठशाळांमध्ये शिकलेल्या, की आम्हाला रोजगार मिळत नाहीये, बेकार झाले, बेरोजगार झाले. कारण ते एक पूजेसाठीचे मंत्रतंत्र सोडले किंवा भविष्य सांगणं किंवा आज कोणतं नक्षत्र आहे, कोणती घटिका, कोणती पळ, हे सांगण्यापलीकडं त्यांच्या ज्ञानाची मर्यादा पुढे गेलीच नाही. कारण ते परत अवलंबून कशावर होते, पूर्वजांनी सांगितलेल्या ज्ञानावर. त्यात त्यांनी सुधारणा केली नाही. उलट आर्यभटाने जगात पहिल्यांदा आधी शोधलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते. हा स्वांग परिभ्रमणाचा शोध त्याने लावला. परंतु भारतातल्याच विद्वानी परमादेश्वर वगैरे सारख्या काय केलं, त्यांनी सांगितलं आर्यभटाने चुकीचं सिद्धांत सांगितलंय, पृथ्वी स्थिर आहे, जग तिच्या भोवती फिरतं. म्हणजे युरोपामध्ये जो सिद्धांत प्रचलित होताच तोच सिद्धांत भारतातही कायम राहिला. त्यामुळे यांच्या पंचांगांमध्ये किंवा ज्याला आपण ग्रहस्थिती किंवा या स्थितीमध्ये फरक पडत गेला. त्यामुळे कालगणनाही चुकीची होत गेली आणि याची फळं समाजाला मिळत आहेत, पण त्याच्याकडे बघायचीच दृष्टिकोनाची नसल्यामुळे ती एक विचित्र परिस्थिती बनली. थोडक्यात मध्ययुगामध्ये ज्ञान हे पूर्ण थांबलेलं होतं, ते थांबवलं गेलेलं होतं. त्याला धार्मिक आणि राजसत्तेला हे सोयीचं होतं. राजसत्तेला कधी अज्ञानी प्रजा ही जास्त प्रिय असते. आपल्यावर अवलंबून असणारी प्रजा ही सत्तेला, सत्ता कोणतीही असो, जगातली कोणत्याही काळातली असो, त्या सत्तेला नेहमी काय वाटतं, तर ती माझ्या विचारांची असली पाहिजे, नंबर वन. दुसरं, त्यांनी माझ्याकडे सगळं हात पसरले पाहिजे, भीक मागितली पाहिजे, तरच मी राजा. जर प्रजा स्वतःहून जर धनी झाली किंवा कमावती झाली, ते राजाकडे प्रत्येक हरघडी हात कशाला पसरली. त्यामुळे इंग्रजांनी जी सवय लावली की माय लॉर्ड, म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला मेहरबान साहेबास जाहीर व्हावे की, म्हणजे ते मेहरबान, ती मेहरबानीची वृत्ती ही जोपासली कोणी, ही सत्ताधाऱ्यांनी जोपासली. आणि प्रजेला अर्थातच त्यांची इलाजच नसल्यामुळे त्यांना सुद्धा ती अवलंबावी लागते. म्हणजे थोडक्यात ही मानसिक गुलामी पण आली. ही मानसिक गुलामी, हे राजकीय गुलामी तुम्ही आज ना उद्या नष्ट करू शकता, आर्थिक स्थितीत आज ना उद्या फरक पडू शकतो प्रयत्न केले तर, परंतु मानसिक गुलामाला स्वातंत्र्य हे कधीही मिळू शकत नाही. कारण मानसिक गुलामी स्वतः निमंत्रित केली नसते. स्वनियंत्रित गुलामीला काही उत्तर नसतं. मग ही गुलामीची सवय जी लागली ती मध्ययुगात लागली. आज आपण आजचा भारत बघू किंवा आजचा महाराष्ट्र बघू किंवा आजची मुंबई, आजचं पुणे बघू. आताही आपण पाहतो दरवर्षी गणपती अथर्व शीर्षाच्या जरी महिला 2-2, 5-5, 10-10, 20-20 हजार महिला अथर्व शीर्षाचं पठण करायला येतात की नाही येतात? येतात. तुम्ही कोणत्याही शाळेत जा, गणपती बसवला तरी की नाही जातो. म्हणजे अजूनही आपण एक धार्मिक प्रवृत्तीच्या मध्ये प्रचंड जखडले गेलेलो आहोत. आजही वारीला लक्षावधी लोक जातात. आपण का वारीला जातोय याचा अर्थ, तात्विक अर्थ, आध्यात्मिक अर्थ किती वारकऱ्यांना माहिती असेल? फार क्वचित. परंतु लोक जातात, आंधळ्यासारखे जातात. आंधळ्यासारखे केलेली पूजा सुद्धा निष्फळ असते, हे तत्वज्ञानच सांगतं. हे सुद्धा आपल्या लोकांना समजायची एक हे राहिलेली नाही. म्हणजे आपली मानसिकता
त्या धार्मिक बेड्यांमध्येच आजही तितकीच अडकलेली आहे. आपण विज्ञानाचे फायदे सरळ घेतोय, सगळे फायदे घेत आहे. कॉम्प्युटर घेतात, पण कॉम्प्युटरची पूजा करतात. अगदी आपले शास्त्रज्ञ इस्रोचे मंगळयान काहीतरी पाठवण्याच्या आधी तिरुपती बालाजी जाऊन पूजा करतात की नाही? करतात ना. मग ही कोणती मानसिकता आहे? म्हणजे मध्ययुगीन मानसिकतेत आणि या मानसिकतेत फरक काय? आज भारतातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कशावर संशोधन करतोय? तो गोमूत्राचे फायदे काय तोटे काय याच्यावर संशोधन करतो. म्हणजे आणि गोमूत्रच का मग? इतर मूत्र खाण्याकडे गाय आम्हाला पूज्य, गोमाता आहे, मग तिच्या मूत्रात प्रचंड शक्ती आहे. त्या अंधविश्वासावर संशोधन जर केलं जात असेल तर आमची मानसिकता ही मध्ययुगीन नाही असं कसं म्हणताय? मध्ययुगीन मानसिकता तीच असते जी परंपरा ही आंधळ्यासारखी मानते. कोणी चुकू शकतो, प्रश्न विचारायचा नाही, सत्तेला प्रश्न विचारायचा नाही, शिक्षकाला प्रश्न विचारायचा नाही, आई बापाला तर अजिबात विचारायचं नाही, नाही तर कान फडत पडेल. अशी ज्यावेळेस दहशत, जी सामाजिक दहशत ज्याला मी म्हणतो, ती ज्यावेळेस असते त्यावेळेस एक मानसिक गुलामी येते. मग तुम्ही किती शिका, मग इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, परदेशात जाऊन शिका. आम्ही परदेशात सुद्धा पाहिलंय, अमेरिकेत पाहिलंय. तिथे भारतीय लोक काय करतात? दिवाळी साजरी करतात, फटाके फोडतात, आणि फटाके फोडले तर कुठे बंदुकीची गोळी झाली गेली असं वाटून पोलीस येतात लगेच धावत. म्हणजे असं खूप वेळा घडतं. हे का? म्हणजे आपण शिकलो, आधुनिक शिक्षण घेतलं का आपण आधुनिक झालेलो नाही. आणि आधुनिक जर आपण झालो नसू तर जे आपण शिक्षण घेतलं ते फक्त पोटार्थी आहे, पॅकेजेससाठी आहे, सॅलरीसाठी आहे, जगवण्यासाठी आहे, पोट भरण्यासाठी आहे. त्याचा उपयोग नाही ना. जी तुम्हाला प्रगल्भ करत नाही, जी वैज्ञानिक दृष्टी देत नाही, जी नवीन प्रश्न उपस्थित करून त्याच्यावर उत्तरं शोधण्याची वृत्ती देत नाही, ते शिक्षण नाही. म्हणून आजही भारतीय माणूस, मराठी माणूस हा मध्ययुगातच आहे असं जे मी म्हटलंय पुस्तकामध्ये. ती शंका नसो, ते सत्यच असावं. कारण पुस्तकामध्ये एवढं हे लिहिता येत नाही, फासून एखादं विधान करता येत नाही, परंतु ते सत्य असावं असं वाटावं अशी स्थिती चारी बाजूंना दिसते खरी. हा आणि सर, अ, गुन्हाधारित शिक्षण पद्धती निर्मिती क्षमतेला मारक आहे हे उघड आहे, असे तुम्ही पुस्तकात म्हटलंय. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि गुन्हाधारित शिक्षण पद्धतीचा थोडक्यात इतिहास सांगू शकाल का? मेकाले बरोबरच गुन्हाधारित पद्धती आली अर्थातच. कारण जे शिक्षण तज्ञ तथाकथित इंग्रजांबरोबर होते ते कोण होते? आपण सरळ सरळ लक्षात घेऊ की ते होते सगळे संस्कृतचे पंडित, विद्वान होते, हुशार होते, यात काही वाद नाही. परंतु त्यांची जी सवय आहे ती पाठांतराची होती. ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत ठेवणं, पर्वचे वगैरे पाठ करणं, श्लोक पाठ करणं, हे त्यांची एक हे होती. त्यामुळे त्यांनी जी पद्धत निर्माण करून दिली सुरुवातीच्या शिक्षण तज्ञांनी, ती पद्धत अशी दिली की तुम्ही जे पाठ्यक्रमात आहे, प्रश्नाचं उत्तर लिहिताना जे अभ्यासक्रमात लिहिलंय पाठ्यपुस्तकात, ते तसं तसं आलं पाहिजे. समजा पाठ्यपुस्तक 1 वर्षापूर्वी बंद आहे आणि त्यातला समजा एखादा नवीन शोध लागला मधल्या काळामध्ये, तुम्ही त्या शोधाचा उल्लेख करायचा नाही. पाठ्यपुस्तकात काय लिहिलंय तेच आलं पाहिजे. आणि त्याच्यावर मार्क किंवा गुण हे ठरलेले आहेत. म्हणजे 10च्या पैकीच्या पैकी मिळणार, जास्त उत्कृष्ट पाठांतर, उत्कृष्ट हस्ताक्षर आहे त्याला पैकीच्या पैकी मिळणार. ज्याच्या ते पूर्ण लक्षात नाही, ज्याला आकलनात आलेलं नाही, तो जे लिहिणार त्याला 5 मार्क, 2 मार्क, 1 मार्क असं मार्क द्यायचे. मग त्यावर तो पास की नापास हे ठरवायचं. आता यातनं 2 गमती झाल्यात. एक तर विषय कोणते असतात, एकाच वेळेस तुमच्याकडे कमीत कमी 10 विषय तर असतात शाळेमध्ये. 10वी पर्यंत आपण 10 विषय असतात. गणितही असतं, इंग्रजी असतं, हिंदी असतं, इतिहासही असतो, भूगोलही असतो. आणि प्रत्येक विषयात तुम्हाला 35 पेक्षा जास्त मार्क पडलेच पाहिजे, तरच तुम्ही पास. 34 जरी पडले, 34.5 जरी पडले तरी तुम्ही नापास. ही झाली मार्कांची पद्धत. आता मला एक सांगा की समजा मला भूगोल जास्त कळतो, काही इतिहास जास्त कळतो,
तेवढंच मला सायन्स कळेल असं नाही, तेवढंच इंग्रजी भाषेवरही मला प्रभुत्व मिळेल, 35% मार्क पडण्या एवढं का होईना. असं होणं शक्य आहे का? शक्य नाही. पण आपण मार्क पद्धतीमध्ये विषयांची सुद्धा एक सक्ती केली. खरं एवढे विषय ठेवण्यामागं कारण होतं की तुमचा जगामध्ये कोणत्या ज्ञानशाखा आहे त्यांच्याशी परिचय व्हावा, मास्टर व्हावा हा उद्देश नाही. मग तुम्हाला त्यातली जी शाखा आवडेल त्यात तुम्ही जास्त अभ्यास करून जास्त पुढे जाल अशी त्यांची ओरिजिनली अपेक्षा होती. परंतु भारतीय या संस्कृत पंडितांनी म्हणजे या विशिष्ट वर्गाने त्यातल्या विद्वानांनी केलं काय की नाही, हे 35% ही आपण पास होण्याची अट ठेवली आहे. 35%च का याचं कोणतंही उत्तर नाही बरं का, कोणतेही सायंटिफिक उत्तर त्याच्यामध्ये नाही. 50% का नाही, 20% का नाही, मग असायला पाहिजे ना. 20% मार्क पडले तरी पास झाला असं तुम्ही मानू शकता, पण नाही होण्याचं. आणि सगळ्या विषयातच का, सगळ्या विषयातच एवढे मार्क कमीत कमी मिळालेच पाहिजेत म्हणजे पास, असं का? त्यामुळे काय झालं, दोन तोटे झाले. समजा मला गणितामध्ये गती नाहीये किंवा एखाद्या विद्यार्थ्याला गणितात गती नाहीये किंवा सायन्समध्ये गती नाहीये, मग क्लासेस आले, गाईड आले, पाठांतर आलं, घोकमपट्टी आली थोडक्यात. आणि जो बहुजन वर्ग आहे भारतातला त्याला घोकमपट्टीची कधी सवयच नव्हती, परंपराच नव्हती ना. पिढ्याने पिढ्या काही सवयी जीन्स मध्ये येतात माणसाच्या, ती नव्हती. त्यामुळे त्यांना या सगळ्या कुबड्यांच्या, आणि मग शेवटी एक मार्ग काय वापरला, तो कॉपी करणं. हे तुम्ही बघितलं असेल, भारतात पूर्वीपासून कॉपीचं प्रमाण हे उत्तरोत्तर वाढत चाललंय, कमी होत नाहीये. सामूहिक कॉप्या होतात, सामूहिक कॉप्या, पेपर फुटतात. हे कशामुळे होतं? ही गुणांची पद्धती आहे, तीच मुळात घातक असल्यामुळे. ही गुणपद्धती नको पाहिजे होती, परंतु ती आणली गेली. आणि त्याचा तोटा असा झाला की 90% मार्क मिळाले म्हणजे हा मेरिटमध्ये, बरं का. 40% मार्क मिळाले म्हणजे हा निर्बुद्ध. अशी आपण दुसरी विभागणी केली समाजामध्ये की मेरिटमध्ये लोक आणि नॉन मेरिटमध्ये लोक. नॉन मेरिट मधल्या माणसाकडे सगळे तिरस्काराने बघणार, आईबाप सुद्धा नीट बघत नाही, त्याचे लाड पुरवत नाही, कारण का तर मार्क कमी पडलेत ना. मग त्याच्यासाठी अजून क्लास शोध, अजून एखादा चांगला क्लास घेणारा बघ, हे सगळे प्रकार त्याच्यामुळे आले. याच्यातनं झालंय काय की मुलांच्या मानसिकतेची हत्या होते, हे आपल्याला लक्षातच आलं. कारण जर मला नाही गणितात इंटरेस्ट तर मी कशाला शिकलं पाहिजे, माझं काढणार आहे गणितावरचं. जर मला संगीतकार व्हायचं आहे, गणिताशी माझा काय संबंध? कधी येणाऱ्या आयुष्यात खूप विषयांचा आयुष्यात पुढे संबंध येत नाही, हे आपण लक्षात घेत नाही, येत नाही. आता समजा मराठी आहे भाषा म्हणून तुम्ही शिकली पाहिजे, त्यातही 35% मार्क मिळवले पाहिजे. परंतु भाषेवर प्रभुत्व असण्यासाठी मी डॉक्टरला किंवा इंजिनियरला भाषेवरच्या प्रभुत्वाची गरज काय, आणि त्याचा संबंध येतो का त्याच्याशी? पण तरीही त्याला भाषेचं शिक्षण कंपल्सरी. म्हणजे एक तर विषयांची वाटणी, म्हणजे जेवढे विषय ठेवलेत ते प्रत्येकामध्ये 35% मार्क मिळालेच पाहिजे. आणि मग त्या गुणांवर आधारित ज्याची स्मरणशक्ती चांगली असते तो जास्त मार्क मिळवतो, ज्याची कमी असते अर्थातच तो त्याला कमी मार्क मिळतात. आणि याच्यावर आपण मेरिटवाले, आज सामाजिक संघर्ष आहे सध्या, हे आरक्षणामुळे तर अजून निर्माण झालं आहे की मेरिटवाले, आम्ही मेरिटवाले, आमचं नुकसान होतं याच्यामुळे, या पद्धतीमुळे नुकसान होत आहे. परंतु मेरिट म्हणजे नेमकं काय याची कुठं व्याख्या आहे? मेरिट म्हणजे तुमचं कोणत्या तरी विषयावर प्रभुत्व आहे का, तर तुमचं मेरिट आहे. तुम्हाला मार्क पडले हे तुमचं मेरिट नाही ना. तुमचं आकलन किती आहे, तुमचं किती खोल तुम्ही त्या विषयात जाऊ शकता, त्याचं एक्सपोजिशन कशा पद्धतीने करू शकता, हे जे कौशल्य विकसित व्हायला पाहिजे ते आपण बघत नाही. आपण काय म्हणतो, मार्क. आता तर लोकांना 100% मार्क पडतात, 110 का 103% पण मार्क पडालेले आहेत ना. मग ते थोडं मेरिट मधले आहेत का? आणि दुसरी गोष्ट, 10वीला जे पूर्वी डिक्लेअर करायचे पहिला कोण दुसरा कोण, 10वीला पहिला आलेला मुलगा 12वीला पहिला नाही यायचा, लक्षात घ्या. आणि पहिले आलेले 10वी आणि 12वी मधले नंतर आयुष्यात त्यांनी काय केलं आणि कुठे गेले याचा कधी तपास लागलेला नाही. म्हणजे मार्क पद्धती ही तुमच्या गुणवत्तेचा
तुमच्या मेरिटचा निकष असू शकत नाही. तो कसा असू शकेल? त्यासाठी ही मार्क पद्धत बंद केली पाहिजे, पाठांतर पद्धत बंद केली पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्यापेक्षा तुमचं आकलन काय, तुम्हाला किती समजलंय, आणि ते समजून तुम्ही ते कसं व्यक्त करता, कोणत्या पद्धतीने करताय. मग त्यात नवीन गोष्टी ज्या आहेत, समजा मला जर इंटरेस्ट इतिहासात असेल तर मी आजूबाजू सगळं वाचणार ना. नाही तर काय, फक्त शिवाजी महाराजांनी आपल्याला करायचं हत्या किती साली केली, बस तेवढं पाठ करायचं. मग काय केली, कशाला केली, काय परिस्थिती होती, ती महत्वाची काय आहे, त्याचे राजकीय परिणाम काय झाले, हे आम्ही विद्यार्थ्यांना विचारत सुद्धा नाही. त्याने किती वाचन केलं, किती अभ्यास केला, आणि त्याचं काही आकलन नसतं. प्रत्येकाचं एक आकलन असतं. माझं आकलन आणि तुमचं आकलन सेम नाही असू शकत. पण आपण इथे सब घोडे 12% हा न्याय लावतो. म्हणजे आपण विद्यार्थ्यावर अन्याय करतो, शिक्षण पद्धतीवर अन्याय करतो, आणि भविष्यातले विद्वान ज्ञानवंत घडवायची प्रक्रियाच थांबवून टाकतो. कारण आपण त्यांची विचार करण्याची पद्धतच त्याचे पंख छाटून टाकतो. ही पंख छाटून आपण देशाचं हित नाही करू शकत. त्याच्यामुळे ही गुणपद्धती जी आहे किंवा मार्क पद्धती जी आहे, या पद्धतीचा फेरविचार व्हायला पाहिजे, आणि पालकांनी तरी त्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि सर, आपल्या मुलाखतीच्या मुख्य विषयापासून थोड्या वेगळ्या मुद्द्याबद्दल विचारायचे होते. तुम्ही असे म्हटले की आपल्याकडची प्रचलित असलेली गुणाधारित शिक्षण पद्धती निर्मिती क्षमतेला मारक आहे, त्याबद्दल आपण बोललो. तर तुम्ही कथात्मक साहित्य म्हणजे फिक्शन देखील लिहिले आहे. कथात्मक साहित्यात विशेष करून कादंबरी समाजाची चिकित्सा करता येत असते. म्हणजे माझी जेवढी समज आहे त्यानुसार चिकित्सा करण्याला कादंबरी या साहित्य प्रकारात बराच स्कोप असतो. तर आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीचा आणि समाजातील एकंदरीत मानसिकतेचा साहित्य निर्मितीवर आणि साहित्य वाचनावर देखील काय परिणाम झाला असे तुम्हाला वाटते? हा परिणाम निश्चितच होतो. कारण साहित्य म्हणजे काय, साहित्य हा शेवटी समाज जीवनाचा निरीक्षण करून, अनुभव घेऊन आपण त्याला कलात्मक पद्धतीने ते अभिव्यक्त करणं म्हणजे साहित्य असतं. मग ती कविता असो, कादंबरी असो, नाटक असो, माध्यम कोणते असू शकतं. परंतु समाजाचं आकलन हे कधी होईल, जर तुमच्या शिक्षण पद्धतीत जर बंदिस्त असेल तर माणसाची मनोवृत्ती बनते बंदिस्त, आणि त्याचं आकलनही बनतं बंदिस्त. जगाचे अनुभव घेण्याची भारतीय माणसाचे वैशिष्ट्य आहे की तो अनुभव घ्यायला घाबरतो. त्याला परिचित जीवन जास्त सुखाचं वाटतं, कारण धोके पत्करायला अजिबात आवडत नाही. तो कधी धाडस करून एखाद्या ठिकाणी जाईल, लोकांशी बोलेल, संवाद साधेल, त्यांचं जीवन बघेल, अनुभवेल, आणि त्या जीवनात बसून कादंबरी लिहेल. आता तुम्ही बघा, भारताला समुद्र किनारा सगळ्यात मोठा आहे असं आपण मानतो. मच्छीमारांचं जीवन आहे, हजारो वर्ष समुद्राकाठी ते बिचारे मच्छीमारी करतायत. त्यांच्याही लोककथा असतील, त्यांची जगण्याची पद्धत असेल, त्यांचंही साहित्य असेल, त्यांचंही गीत असेल, त्यांच्याही जगण्यामध्ये संघर्ष आहे, सुख आहे, दुःख आहे. पण एकाही पुण्या मुंबईच्या साहित्यिकाने त्यांच्या जीवनावर जाऊन त्यांच्यात राहून एखादी कादंबरी लिहिल्याचं तुम्ही पाहिलंय का? तर नाही. पण हेमिंग्वेने स्पेनमध्ये मच्छीमारांच्या वस्तीत तो राहिला, आणि त्याने ओल्ड मॅन अँड द सी नावाची कादंबरी लिहिली, 125 पानाची फक्त. परंतु त्याला नोबेल प्राइज मिळाला. कारण त्याने त्या मानसिकता ज्या आहे, जो जीवन संघर्ष आहे, तो अत्यंत सहृदयपणे तो प्रत्यक्ष अनुभवून टिकला. म्हणून कल्पनेत तो नसता करता आला ना. पुण्यात एखाद्या फ्लॅटमध्ये बसून मी खुल्या समुद्रावर नौकेवर काय चालतं याची किती कल्पना केली तर ते वास्तवाच्या किंचित सुद्धा जवळ जाणार नाही, हे उघड आहे. म्हणजे साहित्य हे शेवटी साहित्यिक शेवटी शिक्षण पद्धती झालेत ना आपल्या. ही आपली शिक्षण पद्धती आहे, त्यातनं साहित्यिक आले. मग त्यांची मनोवृत्ती बंदिस्त असणार. त्यांची मनोवृत्ती ही मग कॉपी मास्टर सारखी. मग अनेक मराठीमध्ये दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, आतापर्यंत इंटरनेट आल्यामुळे थांबलं नाही तर 80% कादंबऱ्या कॉपी असायच्या. म्हणजे असं म्हणायचे की लंडनवरनं जहाज मुंबईला लागलं, ते आणायचे ना तिकडचं साहित्य, तर लगेच त्याच्या उड्या पहिल्या कोणाच पडतात, मराठी लेखकांच्या पडतात, ते वाचतात, आणि त्याचं मराठीमध्ये बसून ते कादंबरी. अशा असंख्य कादंबऱ्या तुम्हाला माहिती आहेत. अगदी गाजलेल्या कादंबऱ्या सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या कॉपी पेस्ट आहेत.
थोडेफार बदल, नाव बदलायचे, म्हणजे तिकडे जॉन असेल तर इकडे जनू भाऊ करायचं, याच्या पलीकडे काही फारसा फरक नसतो. तिथे लंडन असेल तिथे मुंबई असतं, अशा प्रकारचा तो भाग होऊन जातो. याचं कारण असं आहे की मुक्त विचार, मी नेहमी म्हणतो स्वतंत्रता हा विचारांची असते. जेव्हा वैचारिक स्वातंत्र्य मिळत नाही, ज्याला जीवनाला निर्वस्त्रपणे भिडायची शक्ती अंगात येत नाही, तोपर्यंत खरं साहित्य हे निर्माण होऊ शकत नाही. आणि शिक्षण पद्धतीच्याच अडचणींमुळे विद्यार्थी घडतो तोच एक कंडिशन आणि प्रोग्राम, एक रोबोट घडतो. तो रोबोट हा जे लिहिणार ते कृत्रिमच असणार, त्याच्यामध्ये जो सळसळता जिवंतपणा आहे, उन्मेष आहे, जोम आहे, तो येऊ शकणार नाही, हे उघड आहे. साहित्यिकांनी जे कॉलेज लाईफ आहे, त्या कॉलेज लाईफचे जे अनुभव आहेत तेच त्यांचं साहित्यामध्ये वारंवार रिपीट होताना आपल्याला दिसतं. हिंदूसारख्या कादंबरीतही आपल्याला किंवा कोसलामध्ये आपल्याला तेच दिसतं. आणि त्याच्या पुढं लेखक जातच नाही, कारण त्यांनी अनुभवच घेतलेला नाही. मी गंमत सांगतो तुम्हाला, मी कॉलेजमध्ये कधी गेलो नाही, हायस्कूलमध्ये कधी गेलो नाही, फक्त परीक्षा द्यायला जात असायचो. परीक्षा द्यायची आणि निघून जायचं, हा माझा खात्या होता. मी दिवसभर असायचो लायब्ररीत पडून असायचो, किंवा मग बाकीच्या 2-4 नोकऱ्या करायचो, कुठे कापडवाल्याकडे, कुठं डॉक्टरकडे, कंपाऊंडरही होतो. त्याच्यामुळे झालं काय की हे सगळे जे अनुभवाचं विश्व वाढत गेलं. नंतर तर मग ते भरपूर झालं, ते काही ही सांगायची वेळ नव्हे, पण सांगायचा मुद्दा की तुम्ही अनुभवांना निर्वस्त्रपणे जोपर्यंत भिडत नाही, तोपर्यंत कोणतीही सशक्त कलाकृती साहित्याकडनं गेली जाणार नाही. कोणताही कवी खऱ्या अर्थाने कवी होऊ शकणार नाही. नाहीतर ते कवी बिंदी म्हटले, टला ट रीला री जन म्हणावे काव्य करणार, म्हणजे नुसते आपले यमक जुळवायचे, मग घेणारी लिहिलं की पुढे देणारी, मग जाणारी, असे शब्द जुळवायचे. आणि मग आधीचे शब्द मग नंतर विचार करायचा, मग घेणारीला मग आधी काय लिहायचं, जाणारीला आधी काय लिहायचं, मग ते जरी कविता ना, कारण घेणारी आलं जाणारी आलं हे मग जुळलं. म्हणजे असे यमके कवी हा प्रकार मराठीत प्रचंड प्रमाणावर झालेला आहे. आता तर मुक्त छंद आलाय, त्याच्यामुळे काय त्याची गरजच राहिलेली नाही, म्हणजे कोणत्याही छंदाची गरज राहिलेली नाही, ती कशाची गरज राहिलेली नाही. तर असं नाही व्हायला पाहिजे. साहित्यिकांनी पुन्हा एकदा आजचे जे मराठीतले जे आजचे कुणी साहित्यिक असेल, मोठे छोटे किंवा हुतकून, ज्यांना भविष्यात लेखक बनायचे आहे, त्यांनी आपल्या मनाला मुक्त करण्याची, परंपरेच्या बेड्या, विचारांच्या बेड्या तोडून टाकण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने साहित्यिक बनू शकत नाही, त्याच्याकडनं साहित्य निर्माण होऊ शकत